हॅलो. तर सौदी अरेबियामधल्या चौथ्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आलोत लुलू हायपर मार्केट या ठिकाणी. तर इथे मी तुम्हाला आज इथली फळं, भाज्या, त्यांचं पॅकेजिंग किंवा पाणी या सगळ्याबद्दल दाखवणार आहे. तर मग पुढे व्हिडिओमध्ये बघूया. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट इथे जेव्हा आपण काउंटरवरती सामान घेऊन येतो तर आपल्याला प्रत्येक वस्तूसाठी एक पिशवी मिळते. त्यासाठी आपल्याला घरून पिशव्या आणाव्या लागत नाही. इथे मार्केटमध्ये इझिली पिशव्या उपलब्ध असते. तर आपल्याकडे कसं डीमार्टमध्ये किंवा इतर ठिकाणी जेव्हा मार्केटमध्ये जातो तर आपल्याला पिशव्या घेऊनच जाव्या लागतात शक्यतो. तर इथे तसं नाही आहे. त्यानंतर आपण आता इथले फळं आणि इतर काही गोष्टी बघूयात. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इकडे खपूस नावाचा हा एक ब्रेड असतो आणि जो आपल्याला विकत घ्यावा लागतो. तर इथे म्हणजे चपाती, भाकरी असं काहीही भेटत नाही. तर हा ब्रेडसारखा खपूस आपल्याला भाजीसोबत, चिकनसोबत, मटनसोबत किंवा तुम्ही हमससोबत या सगळ्यांसोबत हा ब्रेड खाऊ शकता आणि हा बेकरीमध्ये इझिली आपल्याला मिळून जातो. त्यानंतर जे काही बेकरी प्रोडक्ट आहेत तर हे सगळे इथे एका स्टॉलवरती तुम्हाला बघायला मिळतात. व्यवस्थित असे अरेंज करून ठेवलेले असतात. त्यानंतर इथले ह्या आहेत स्वीटचे प्रकार आणि आपल्याला इकडे बकलावा आणि कुनाफा या प्रकारचे स्वीट्स जास्त बघायला मिळतात, कारण इकडची ती स्पेशालिटी आहे. आपल्याकडचे इंडियन स्वीट्स इकडे मिळतात पण खूप कमी प्रमाणात मिळतात. आणि त्यानंतर मग पुढे आहे पिण्याचं पाणी. तर हे पिण्याचं पाणी हे आपल्याला इकडे विकत घ्यावं लागतं आणि पिण्याच्या पाण्याचे सुद्धा पॅकेजिंग आणि वेगवेगळ्या प्रकारचे कॅन इथे मिळतात. त्यानंतर बॉक्स मिळतात. तर शक्यतो इथूनच लोक भरपूर असे बॉक्सेस वगैरे घेऊन जातात, कारण कंपल्सरी पिण्याचं पाणी हे विकतच आहे. त्यानंतर हे आहे दूध आणि ताक त्याचं सेक्शन. तर याच्यामध्ये चीज, बटर आणि बऱ्याच प्रकारचे ज्यूस असतात किंवा मसाला छास असेल किंवा बऱ्याच गोष्टी अशा मिल्कचे जेवढे प्रोडक्ट आहेत तेवढे इथे मिळतात. त्यानंतर बघू शकता तुम्ही इथे इंडियन फळं आहेत आपली. तर इंडियन फळांची क्वालिटी त्या मानाने इकडे इतकी खास मिळत नाही. तर हे बाहेरच्या देशातून आलेले मँगो आहेत. तर असे बाहेरच्या देशातले फ्रूट्स इकडे येतात आणि ते खूप छान असतात, चवीला सुद्धा खूप छान असतात. आणि आपल्याकडे कसे काही फळं हे सीझनलाच मिळतात, तर इकडे सर्व प्रकारची फळं 12ही महिने उपलब्ध असतात. तर इथे ॲपलचे प्रकार तुम्ही बघू शकता. त्यानंतर ग्रेप्सचे प्रकार इकडे बघू शकता. अनेक प्रकारचे द्राक्षे इथे उपलब्ध आहेत. त्यानंतर ऑरेंजचे इथे खूप सारे प्रकार मिळतात. बाहेरच्या देशातून आलेले ऑरेंज भरपूर असतात आणि कंपल्सरी लोक इथे खूप ऑरेंज खातात. त्यानंतर इथे लिंबू, इडी लिंबू हे सगळे अनेक प्रकारचे आपल्याला बघायला मिळतात. त्यानंतर इथे महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे आहेत खजूर. तर हे झाडावरून तोडलेले फ्रेश खजूर असतात आणि इकडे सौदी अरेबिया हा देश खजूरसाठी एकदम फेमस आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे खजूरसुद्धा मिळतात. तर आपल्याकडेही खजूर मिळतात पण त्या खजूरमध्ये आणि ह्या खजूरमध्ये क्वालिटीमध्ये भरपूर असा फरक असतो. तर याप्रमाणे इथे बरेच वेगवेगळे सेक्शन आहेत, जसं की हा नारळाचा सेक्शन आहे. त्यानंतर हे अनेक प्रकारचे फ्रूट्स आपल्याला इथे समोर बघायला मिळतील. तर छान आहे, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे काउंटर्स आपल्याला फ्रूट्सचेच इथं बघायला मिळतात. वॉटरमेलन आहे, तर कटिंग केलेले सुद्धा वॉटरमेलन मिळतात, कारण हे दिसायला जरी व्हिडिओमध्ये छोटे दिसत असले तरी साईजने भरपूर मोठी मोठी फळं आहेत ही. आणि असेच अनेक प्रकारचे फळं आपल्याला इथे बघायला मिळतात आणि त्याची क्वालिटीसुद्धा अगदी उत्तम असते. तर मी पुन्हा सांगेल की आपल्या भारतीय गोष्टी इकडे खूप कमी मिळतात. तर इथे तुम्ही बघू शकता अद्रक, अरबी, आपले भारतातले कांद्यांची क्वालिटी इथे बघू शकता तुम्ही की खूप म्हणजे खराबच आहे. बाकी इतर देशातून जे कांदे आलेत तर हा व्हाईट कांदा, याची क्वालिटी एकदम छान आहे. मात्र भारतातले जे कांदे आहेत त्याची क्वालिटी थोडीशी खराबच दिसते आहे. आणि त्यानंतर ही आहे कोथिंबीर, ही 20 रियाल काहीतरी याची प्राईज आहे. आणि त्यानंतर बाकीच्या ज्या जुड्या आहेत भाजीच्या त्या एकदमच
छोट्या छोट्या बघायला मिळतात. तर आता तुम्ही इथे बघा, मेथीची जुडी एकदम छोटीशी आहे. म्हणजे आपल्याकडे ह्या मिळून जर 5 बनवल्यात तेव्हा कुठे एक जुडी तयार होईल मेथीची. तर ही आहे शेपूची जुडी, ही सुद्धा खूप छोटी आहे. त्यानंतर हा एक मुळ्याचा प्रकार आहे जो आपल्याकडे सुद्धा मिळतो. त्याच्यानंतर इथली कांद्याची पात बघूया. तर कांद्याच्या पातीचा व्हिडिओ आहे समोर. तर हे बघू शकता तुम्ही, कांद्याची पात. तर आपल्याकडे अशी कोणी खाणारसुद्धा नाही अशी पात इकडे मिळते. तर हा आहे मधचं सेक्शन, जिथे वेगवेगळ्या प्रकारचे हनी मिळतात आणि वेगवेगळ्या देशातले आहेत. त्याच्यावर प्राइसिंग आहे, व्यवस्थित पॅकेजिंग आहे, सगळं काही आहे. त्यानंतर हे आहेत बटाटे. त्याच्यानंतर हा कोबी. तर या कोबीची साईज इतकी मोठी होती की कमीत कमी 10 लोकांची भाजी एका कोबीमध्ये सहज बनू शकेल. त्याच्यानंतर हा लाल कोबी वगैरे, कोबीचेही इथे बरेच प्रकार आहेत. आणि त्यानंतर हे वेगवेगळ्या इंग्लिश भाज्या ज्याला आपण म्हणतो ते. तर हा लाल भोपळ्याचा काहीतरी प्रकार आहे. त्याच्यानंतर हा आपल्याकडचा दुधी भोपळा, लाल भोपळा, त्याच्यानंतर दोडका, कारली. तर तुम्ही यांची क्वालिटी बघू शकता ह्या भाज्यांची, जितकी आपल्याकडे मिळते तितकी फ्रेश अजिबातसुद्धा नाही आहे. त्यानंतर इकडे बाकी केळी आहेत. त्याच्यानंतर ह्या शेवग्याच्या शेंगा इथे 600 रुपये किलो मिळतात. आणि इतकं सगळं इंडियन भाजीपाला इकडे महाग आहे, त्यामुळे आपल्याकडे जास्त फ्रेश मिळतं. तर ह्या सगळ्या पॅकेजिंगमध्ये ठेवलेल्या ह्या सगळ्या भाज्या बाहेरच्या देशातून आलेल्या आहेत. टोमॅटो इकडे छान मिळतात. केळी मात्र इकडे फिलिपिन्सची मिळतात आणि चवीलासुद्धा खूप छान मिळतात. त्याच्यानंतर हे वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत, फळं आहेत जे पॅक करून ठेवलेले आहेत. तर आपल्याकडच्या चिंचा वगैरे हे सगळं इथे अवेलेबल आहे. तर असे अनेक प्रकारचे फ्रूट्स, मँगोची क्वालिटीसुद्धा खूप छान आहे. आणि पॅकेजिंग करून ठेवलेले वेगळे, लोकल वेगळे, असे सगळ्या प्रकारचे स्टॉल्स इथे लावलेले आहेत. आणि त्याचं पॅकेजिंगसुद्धा उत्तम प्रकारे केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे टोमॅटोचे सुद्धा बरेच प्रकार बघायला मिळतात. चेरी टोमॅटो तर इंडियामध्ये इझिली अवेलेबल आहेत, पण बाकीचे सुद्धा टोमॅटो खूप वेगवेगळे इथे बघायला मिळू शकतात आपल्याला. त्याच्यानंतर इथे मशरूमचे हे सगळे प्रकार आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे मशरूमसुद्धा इकडे आहेत. त्यानंतर ह्या लाल मिरच्या, हिरव्या मिरच्या ह्याही आपल्याकडे मिळतात. त्याच्यानंतर ही ऑरेंज कलरची शिमला मिरची, ही मी आय थिंक पहिल्यांदा बघितली. त्याच्यानंतर ह्या छोट्या छोट्यासुद्धा मिरच्याच आहेत. आणि हे मिनी गाजर आहेत, जे की आपल्याकडे नाही मिळत. तर हे स्वीट कॉर्न वगैरे या सगळ्या गोष्टी आपल्याकडे मिळतात. पण काही गोष्टी अशा आहेत की ज्या आपल्या देशात नाही मिळत आणि इकडे त्याची क्वालिटी खूप छान असते. तर हे फ्लॉवर वगैरे कटिंग करून ठेवलेले आहे आणि त्याची क्वालिटीसुद्धा एकदम छान असते. अगदी आपल्याला कापलेला कांदासुद्धा इथे रेडीमेड मिळतो. तर हे सगळे काही गोष्टी आहेत ज्या इंडियामध्ये सुद्धा मिळतात, त्यामुळे त्याबद्दल बोलणं काही योग्य नाही. आणि त्यानंतर ग्रेप्सचे प्रकार, हे पुन्हा एकदा डाळिंब आपल्याकडे भारतामध्ये जसे मिळतात फ्रेश, तसे इकडे नाही मिळत. त्यानंतर हे आहे केकचं स्टॉल. इथे वेगवेगळ्या प्रकारचे केकसुद्धा इथे या मॉलमध्येच मिळतात. आपल्याकडे कसं बेकरी असते स्पेशल किंवा केकचं एक शॉप असतं, तर इथे सगळ्या प्रकारचे केक आपल्याला मॉलमध्येच, म्हणजे इथूनच घेऊन जावे लागतात. त्याच्यानंतर इथे अरेबियन सलाडसुद्धा खूप प्रकारचे इथे हे सगळे सलाड आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे सलाड आहेत आणि ते टेस्टलासुद्धा अतिशय उत्तम आहेत आणि छान लागतात. कंपल्सरी इथले लोक जेवणामध्ये हे सगळं वापरतात. तर असे सगळे प्रकार इथे बघायला मिळतात. त्यानंतर हे कुकर सेक्शन आहे. इकडे सौदी अरेबियामध्ये असे कुकर वापरायला मिळतात आणि त्याच्यासोबत आपल्या इंडियन कुकरसुद्धा इकडे मिळतात, नाही असं नाही. बऱ्याच प्रकारचे कुकरसुद्धा वेगवेगळे बघायला मिळतात. त्यानंतर हे आहे बेकिंग सेक्शन, जिथे बेकिंगचे सर्व प्रोडक्ट मिळतात, ते सुद्धा खूप छान आहे. क्रॉकरी सेक्शन हे सुद्धा ठीकच आहे, हे सगळंसुद्धा आपल्याकडे असतं अवेलेबल बऱ्यापैकी. त्यानंतर इथे हे
छोटे मोठे पाण्याचे जार, अगदी 2 लिटरपासून ते 10 लिटरपर्यंत असे पाण्याचे भरपूर असे जार होते बघायला. त्याच्यानंतर इकडे चिकन मटन जास्त खातात, त्यामुळे ग्रिल करण्यासाठी वेगवेगळे स्टँड आणि इथे पाण्याचे जगसुद्धा तुम्ही बघू शकता, एकदम छान आहेत. तर अशा सगळ्या गोष्टी ज्या आपल्याकडे रेअर बघायला मिळतात आणि ज्या आपल्याकडे बऱ्याचदा मिळतातही, असं सगळं हे मॉल आहे. तर हे जे कप समोर दिसत आहे त्याच्यामध्ये इथले लोक कावा टी पितात, जो की खरंच खूप छान लागतो आणि खजूर आणि कावा टी याच्यासोबत हे सगळं खाल्लं जातं. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर भेटूया आपण पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.